आहेत सगळे मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाची प्रार्थना। आणि आज आहे भाऊबीज 3 तारीख आणि विराणी विवर ही छान आवरलंय, सेम घातले आम्ही ड्रेस। विराणी माझा सेम ड्रेस आहे आणि आम्ही आता ना भाऊबीज सेलिब्रेट करणार आहोत। विराचे भाऊ येणार आहेत, माझे भाऊ आहेत, हे सुद्धा बाहेर जाणार आहेत आणि आज ना प्रत्येक बहीण भावंडांसाठी एकदम खास दिवस आहे, तर आमच्यासाठी सुद्धा आहे। तर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज भाऊबीज आहे तर सर्व भाऊ बहीण आज सगळीकडे जात असतील तर त्या सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच आनंदात सगळे सण साजरे करा ही सदिच्छा। भाऊबीजेनिमित्त अशी रांगोळी काढले पाटाभोवती। करिश्मा मॅडम आल्यात। वीरा तुझा लुक दाखव। आणि शितू बसलाय। हा चला चला, शितू बसलाय। चला शितूची आरती करा। वीरा कोंबडा आणले गावठी आणि हे बनवणार आहेत, तर मी आता बाकीचा आरतीचा ताटाची वगैरे सगळी तयारी करून घेते। आरतीचं आमची सुंदर परी बघ कशी बसले, श्यामाबाई। आमच्या शितूबाईची आरती चालली। टीका लावा। अरे वा, छान 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 दिसतो टीका। नाही बघ टीका छान दिसतो, बघ टीका छान दिसतो। आमच्या इशू बाळाची आरती सेकंड आहे ना बाबू भाऊबीज तुझी? गेल्या वर्षी पहिली होती। शितू शितूला दे, शितूला द्यायचं राहिलं। अरे थांब नंतर बघा, पहिले हे दे शितू। हे बघ हे पण गिफ्ट आहे तुला, हे बघ हे द्यायचं राहिलं। हा बॉटल आहेत, आता लगेच ओपन त्याला दे, सेलिब्रेशन दे। शितू हे घे, आवडली बॉटल? चलो आणि ड्रेस आहे बाबू तुला काला नंतर रिअल पिशव्या बघ कशा झाल्या तिकडे तिकडं। चला हे सगळ्यांना आत्यांकडे चाललेत आता वणीला, तर आता बनवून ठेवले। सोनू पण येईल ना भाऊ माझा, तर मग ते बोले मी बनवून जातो। हा अरे किती घरभर पसारा केलाय बापरे। त्याला काय आणलं गिफ्ट शितूने? आईस्क्रीम खायला। वाव मस्त छान आहे। शितू बाळा तू थांबतो तू? चालला आमचा इशू। अरे जायची काय आणले बघ तुला? बघ काय कुठलं हे धर हातात। थांबतेस तू? मस्त नाही ते जातील आता लगेच, राहू दे त्याला।
इशू कुठे? इशू बसू दे त्याला, बसू दे त्याला, तो बसतो शांत. बाय बाय बाबू, बाय. फ्लाइंग किश, फ्लाइंग किश दे लवकर. थांबतोस ना? येशूकडे जायचं तुला? येशूकडे जायचंय, जा. यांची नुसती गडबड चालली. विरा गिफ्ट दे त्याला. ठीक आहे. विरा, हे बघ विरा. तर छोट्यांचा भाऊबीज सेलिब्रेशन झालेला आहे. आता विरा पाया पडते. सेलिब्रेशन झालेलं आहे भाऊबीज. आणि आता मामा येईल थोड्या वेळाने परत, मग मामाचं ना. आणि हे सगळे आता ना आत्यांकडे चाललेत. कुठे चाललेत वियान? वणीला ना. त्यांना काहीतरी खाऊन या का जाताना. जिदूला, यश असेल, रावी असेल, अजून कोण? तो हा असेल ना चिनू आत्याचा, काय त्याचं नाव? त्याचं नाव तोंडात होतं, रियांश. तो असेल, सगळे असतील तिथं. आणि ही पण असेल आपली यश दादाची. 5-6 जण असतील ना ते. हा हे असले की ह्यांची त्या बाबतीत एक हेल्प असते चांगली मला, की पटापट बनवतात. गिफ्ट ओपन करतायत. बॉटल लगेच असं नाही टाकायचं, व्यवस्थित ठेवायचं. पेन आहेत काय? हा विराच आहे का बॉटल? विरा की बॉटल? गिफ्ट ओपन करते विराचं. विरा काय आहे दादूने आणलंय? वाव, बॉटल. आणि दुसरं काय रे तिचं गिफ्ट? गिफ्ट आहेत विराला. अरे वा, पॅन्ट आहे. 2 आहेत पॅन्ट. एक प्लाझो आहे आणि एक पॅन्ट, टी शर्ट. ही वियांची बॉटल आहे आणि त्यात वियांचं शर्ट आहे. चला आता सगळं हे परत काढायला गेलं. त्याचा मामा येतोय. हा खा. सगळं उचलायचं. पसारा व्यवस्थित सेट कर घर. ओके हो, तरी पण नीट करून जा. 12 वाजता भाऊबीज झाली. त्याच्यानंतर ना हे वणीला गेलेले सगळे आणि मी एकटीच होती घरी. मग जेवले. मामाची आरती नाही झाली, तिच्या सोनू मामाची. तर त्याच्यानंतर मी जेवले, कारण हे कोणच नव्हतं. मग आराम केला मी. आणि आता ना 8 वाजले तो ना रात्रीचे. तिचा मामा येतोय आता आणि विरा विहान पण जाणार आहे त्याच्यासोबत. तो बोलतो मी वस्तीला थांबलो तर थांबेन, नाही तर मग रात्रीतनच जाणार आहेत. तर आता बघा आम्ही परत आवरलं. विराचं पण आवरलं, माझं आवरलं. आणि आता आम्ही आरती करणार आहोत मामाची. मग जेवून हे निघणार आहेत. हा, गाडी घेऊन येतोय ना मामा. ऐकतच नाहीये. त्याला म्हटलं वस्तीला राहा आणि हिला बोलली की सकाळहून जाता येईल ना, नाही तर मग तुम्ही पण नका जाऊ बोलते. तर नाही ऐकत. हे दोघं पण बोलतात आम्हाला आत्ताच जायचंय. मग हे दोघं जाणार आहेत आणि मी 1-2 दिवसांनी जाणार आहे, कारण सार्थकचा आमच्या बर्थडे आहे ना, सार्थक मामाचा. तर तेव्हा मी जाणार आहे. तर त्यावेळेस मी राहीन थोडे दिवस, नाही तर त्याच्यानंतर जाईन. पण ह्यांना दोघांना आधी पाठवते. आणि विरा विहान गेल्यानंतर कसं आहे, मग मी पण घरातलं सगळं आवरेन. आणि सगळं असं खूप घरात पसारा झालाय, तर ते सगळं जागजागी ठेवेन. त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर मी विचार करेन जायचा, किंवा मग नंतर जाईन. आणि ह्यांना आता 8 दिवस सुट्टी आहे अजून. ओके ओके. विरा तू कुठे चाललेस? मज्जा करणार. आणि मग 8 दिवस यांना सुट्टी आहे, हे मस्त राहून येणार. मज्जा. चला जेवण काय झालेलं आहे, मी फक्त थोडंसंच खाल्लं. आणि आता भात घालते, भाकरी झाल्या करून, तर त्यांना लगेच वाढता येईल मला ना. चला मामू येते.
ये मामा आलाय विरावियांचा. बॅगा भरून ठेवल्यात त्यांनी. एवढ्या रात्री जाणार आहेत का तुम्ही? किती उशिरा आलाय तो. थंडच पाहिजे त्याला. पाणी दे मामाला. बस जा तिथं विरा. विरा लगेच मोबाईल घेतला मी. विरा तू चालली? आठवण नाही येणार? अजिबात नाही. मामाच पाहिजे फक्त. शाणी. फोन करा मला. फटाके चालले घेऊन. ए जातो का? कपडे घ्यायला जातो का तुझ्या चॉईसने? ते बोलत होते त्याला नेतो. मी ना आधी आणत. पैसेच भरते. अरे इथं वाजवतो का? तिकडे घेऊन चालला. चालले हे दोघं मामाकडे. विरावियान तो जाईला दिवावियान कमी झाले तेव्हा. परत इथं आता पाटाभोवती रांगोळी काढली. कारण मग अशी पुसली गेली. इथली तशीच राहिले रांगोळी एकदम. आणि इथं थोडं चेंज केलं. कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी. हो कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी. कोण आहे ज्यामुळे उंबऱ्याला लांबडी. सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे. पण जेवते का विरा? जेवते? दिला दिला. आलीस काय? बाय कर मला. ए चल सावकाश नाही त्यांना. बाय. मस्ती करू नको. त्रास नाही द्यायचा आईला आणि मामाला. दादाला घ्या मेडिकल मधून. बाय. टेक केअर. फोन कर मला. विरावियांना ना दिवाळीची सुट्टी आहे त्याच्यामुळे ते मामा आला तर लगेच गेले. आणि आता जवळजवळ 8 दिवस त्यांना सुट्टी आहे तर ते तिकडे असतील. मी पण मध्ये बघेन 1-2 दिवस जाईन. पण अजून तरी विचार नाही केलाय कारण सार्थकचा आता मध्ये बर्थडे आहे. मी जर गेली ना तर हे यायला नाही मागत. त्याच्यामुळे मग आम्ही दोघं जाण्यासाठी मी थांबले. आणि घरात ना खूप पसारा झालाय तर ते सगळं क्लिनिंग वगैरे असेलच. आणि त्याच्यामुळे मग डायरेक्ट ना भाऊबीजेच्या दिवशी नाही जाता येत. 1 दिवस तरी भेटला ना तरी पण बस असतं सगळं साफ करून जायला. पण आता जाऊ दे. 2-3 दिवसांनी परत बर्थडेसाठी जायचंच आहे तर तेव्हा जाईन. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्ही बघितलंच. सकाळी विराचे भाऊ सगळे आलेले. परत दिराला मी आरती केली. आणि आता भाऊ येऊन गेला माझा. मुलं गेली आता चौकला. आम्ही आता थोडे दिवस खूप मिस करू त्यांना. म्हणजे आत्ताच असं शांत शांत वाटायला लागले तर अजून 3-4 दिवसात तर खूपच शांत वाटेल आम्हाला. आता बघू कधी येतील काय येतील तसं. तेव्हाच जरा बरं वाटेल आम्हा दोघांना. कारण आम्हाला सवय झाली विराची विहानची. विहान एवढा जास्त नसतो पण विरा दिवसभर घरात असते ना तर त्याच्यामुळे तिची सवय झाली. हे तर बोलत होते नको तिला पाठवायला पण तीच ऐकत नाहीये. तिला सुट्टी लागली ना त्या दिवसापासूनच विरा बोलते की मला मामाकडे जायचंय मामाकडे जायचंय. बॅग ठेवली आणि लगेच तिचं चालू झालं मामाकडे जायचंय. त्याच्यामुळे मग सोनूला म्हटलं जा घेऊन. कारण रडली असती खूप ती. तर चला हे चालूच राहणार आहे. आणि असेच व्लॉग आपले आता कंटिन्यू येत राहणार आहेत. थोडा आता 1-2 दिवसाचा गॅप घेईन मी कारण खूप दगदग झाली. आणि त्यात हॉस्पिटलला जायचं आहे कारण डॉक्टरांनी 15 दिवसांनी बोलवलेलं. 15 दिवस होऊन गेलेत पण दिवाळीमुळे ते बोलले की 2-4 दिवस लेट आले तरी चालेल. एकदा दाखवायला लागेल की प्रॉपर त्यांनी ते सगळं केलेलं. ते आतमध्ये बँडेड केलेलं होतं ना तर ते काढतील. कापूस टाकलाय कानामध्ये तर ते काढण्यासाठी त्यांनी बोलवलंय. आणि त्याच्यानंतर ते चेक करणार की होल प्रॉपर कव्हर झालेत का. तर तिथं पण जावं लागेल. चालायचंच. ह्या गोष्टी घडतच असतात.
तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. थोडी सागर निळाई, थोडे शंखानी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंकणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत.